MST CET 2025 तर PCB आणि PCM हे दोन ग्रुप होते. ज्या विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केलेले असेल म्हणजे CET साठी, तर तुमचे हॉल तिकीट आता साईडवर उपलब्ध होणे सुरू झालेलं आहे. तर सर्वप्रथम PCB ग्रुप, तर PCB ग्रुपचा पेपर आहे 9 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत यामध्ये तुमचा पेपर असणार आहे. आणि यामध्ये 9 तारखेला ज्यांचे पेपर आहेत त्यांचे हॉल तिकीट साईडवर उपलब्ध झालेले आहे. या अगोदर आपण संपूर्ण अपडेट दिलेल्या होत्या, परंतु भरपूर जे विद्यार्थी आहेत त्यांना हॉल तिकीट डाउनलोड करताना किंवा हॉल तिकीटचे जे ऑप्शन आहे हे दिसत नाही आहे, खूप साऱ्या अडचणी जात आहे. तर हॉल तिकीट डाउनलोड कशी करायची, ऑप्शन कुठे चेक करायचं, या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला CET सेलच्या साईडला यायचं आहे. साईडला आल्यानंतर बघू शकता तुम्ही की राईट साईडला सेकंड नंबरचं ऑप्शन आहे CET एक्झामिनेशन पोर्टल 2025-26. तर तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तर जे विद्यार्थी आहेत त्यांना अडचण इथे पण जात आहे की रजिस्टर ID कोणता टाकायचा आणि पासवर्ड. तर रजिस्टर ईमेल ID तो टाकायचा जो तुम्ही CETचा फॉर्म भरला त्यावेळेस जो ईमेल ID तुम्ही यूज केलेला आहे तो ईमेल ID तुम्हाला यूज करायचा आहे. तेव्हा तुम्हाला पासवर्ड सेट करण्यासाठी सुद्धा ऑप्शन होतं. तर तुम्ही तेव्हा जो पासवर्ड सेट केलेला असेल XYZ कोणी कोणताही पासवर्ड सेट करू शकतो, तर तो पासवर्ड तुम्हाला लागणार आहे. तर रजिस्टर ईमेल ID पासवर्ड टाका आणि सर्वात खाली साइन इनचं ऑप्शन आहे तर साइन इन करा, म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार. प्रोफाईलमध्ये इन्सर्ट झाल्यानंतर साइन इन केल्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर डायरेक्ट तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे आणि तिथून तुम्ही तुमची हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. ते म्हणजे इथून हॉल तिकीट और ॲडमिट कार्डचं ऑप्शन दिलेलं आहे, तिथे तुम्ही क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बघू शकता तुम्ही की हॉल तिकीटचं ऑप्शन उपलब्ध करून दिलेलं आहे आणि PCB ग्रुप तुम्हाला व्हिजिबल करून दिलेला आहे. तुम्ही डायरेक्ट लाईव्हमध्ये बघू शकता. हा ग्रुप तुम्हाला व्हिजिबल आहे, हा ग्रुप तुम्हाला व्हिजिबल नाही आहे. याच्यामागचं रिझन असं 9 तारखेपासून हे पेपर सुरू होत आहे आणि हे पेपर 19 तारखेपासून सुरू होणार आहे एप्रिल महिन्यामध्ये. तर विद्यार्थ्यांनी लक्षात असू द्या, फक्त PCB ग्रुपचे हॉल तिकीट व्हिजिबल होणे सुरू झालेलं आहे, म्हणजे तुम्ही तुमची हॉल तिकीट डाउनलोड करू शकत आहे. तर या प्रोसेसनी तुम्ही तुमची हॉल तिकीट डाउनलोड करा. तुमच्यासमोर दाखवत आहे हे ऑप्शन व्हिजिबल आहे, हे ऑप्शन व्हिजिबल नाही आहे. हे ऑप्शन व्हिजिबल कधी होणार, 19 तारीखच्या 6 दिवस अगोदर व्हिजिबल झाल्यानंतर त्याबद्दलची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. तर यानुसार तुम्ही तुमची हॉल तिकीट डाउनलोड करू शकता फक्त PCB ग्रुपवाले. तर लवकरात लवकर आपली हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या. आणि जर तुमच्या लॉग इनमध्ये अशा प्रकारचे ऑप्शन येत नसेल, UGमध्ये टेक्निकल एज्युकेशनमध्ये जर तुम्हाला PCB PCMचं ऑप्शन येत नसेल, जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल सुद्धा, तर ते ऑप्शन कसे शोधायचे आपण लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. तरीसुद्धा या व्हिडिओमध्ये शॉर्टकटमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या पुढील अपडेट तुम्हाला मिळाल्या पाहिजे. तर बघा, ज्यांना हॉल तिकीट डाउनलोड करायचे आहे गेट हॉल तिकीटला क्लिक करा. इथून तुम्ही तुमची हॉल तिकीट डाउनलोड डायरेक्टली करू शकता. अशा प्रकारे क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर डाउनलोडचं ऑप्शन येईल आणि इथून तुम्ही तुमची हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. त्यानंतर ज्यांना हॉल तिकीटचं ऑप्शन येत नाही त्यांनी काय करा, त्यांनी सर्वप्रथम CET रजिस्ट्रेशनला क्लिक करा आणि तुम्ही फॉर्म फिल केलेला आहे का हे तुम्हाला अतिशय गरजेचं आहे चेक करणं. पहिली स्टेप बघा, इथे इनरोल आहे म्हणजे या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिल केलेला आहे. तुम्ही सुद्धा फॉर्म फिल केला का बघा, इथे इनरोलला क्लिक करा. इनरोलला क्लिक केल्यानंतर हे चेक करा की तुम्ही यामध्ये दिलेल्या 9 स्टेप कंप्लीट केलेल्या आहे का. बघा, कंप्लीट आहे 9 स्टेप. प्रिंट अप्लिकेशन ऑप्शनची स्टेप 9 नंबरची स्टेप कंप्लीट आहे का चेक करा. जर कंप्लीट असेल तरी तुमचं ऑप्शन येत नाही तर काहीच नाही, तुम्ही फक्त CETच्या फॉर्मची प्रिंट काढा. प्रिंट काढली तुम्ही की तुमचे ऑप्शन व्हिजिबल होऊन जाणार, म्हणजे लॉग इनमध्ये तुम्हाला हॉल तिकीटचे ऑप्शन ॲटोमॅटिक येऊन जाणार. इथे प्रिंटच्या ऑप्शनला क्लिक करा. प्रिंटचं ऑप्शन क्लिक केल्यानंतर बघा इथे प्रिंटचं ऑप्शन आलेलं आहे तुम्हाला या प्रकारे. इथून तुम्ही प्रिंट काढू नका, फक्त सेव्ह करून ठेवू शकता PDF स्वरूपामध्ये किंवा नाही केली तरी चालते. फक्त क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली मेन पेजवर जा, कुठे जिथे आपण हॉल तिकीटचं ऑप्शन बघितलं होतं. इथे आल्यानंतर परत तुम्ही हॉल तिकीटवर ॲडमिट कार्डला क्लिक करा. इथे तुम्हाला तुमचे ऑप्शन ॲडमिट कार्डचे ऑप्शन दोन्हीही येऊन जाणार. जर तुम्ही PCB भरलेला असेल तर तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. PCM भरलेला असेल तर तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकत नाही, कारण पेपर 19 तारखेपासून सुरू होणार आहे त्यामुळे. तर हा असणार आहे तुमचा PCB आणि PCM हॉल तिकीट डाउनलोडची प्रोसेस. हॉल तिकीट येत नसेल तर या प्रोसेसने तुम्ही स्टेप कंप्लीट करा. स्टेप बघा, तुमची हॉल तिकीट येऊन जाणार. तरी कोणत्या विद्यार्थ्यांना अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट्स करा. कमेंट्सवर तुम्हाला सोल्युशन दिल्या जाणार. फक्त ज्या विद्यार्थ्यांकडे ID आणि पासवर्ड नसेल त्या विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम ID आणि पासवर्ड चेक करा कुठे नोट करून ठेवलेला आहे का.
जर नोट नसन केला तर तुम्ही फॉरगेटचं ऑप्शन दिलेलं आहे, फॉरगेटसुद्धा करू शकता. तर फॉरगेट करा. फॉरगेट करून सुद्धा तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही कस्टमर केअरसोबत बोलू शकता. साईडवर नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट म्हणून, तिथे तुम्ही कॉल करा, त्यांच्यासोबत बोला, ते तुम्हाला हेल्प करेल. तुमचा ID सांगेल, तुम्ही पासवर्ड तिथून रिसेट करू शकता. CETचं टाईम टेबल एकदा बघणं अतिशय गरजेचं आहे. बघू शकता PCB ग्रुप 9 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत पेपर असणार आहे. यामध्ये तुम्हाला 10 तारीख आणि 14 तारखेला तुमचा पेपर नसणार आहे. त्यानंतर PCM ग्रुप 19 तारखेला पेपर सुरू होतील, 27 तारखेला पेपर संपतील तुमचे. यामध्ये 24 तारखेला पेपर होणार नाही आहे. टाईम टेबल अतिशय गरजेचं आहे. टेलिग्राम चॅनलवर आपल्या टाईम टेबल दिलेला आहे. टाईम टेबल चेक करा, नोट करून ठेवा की तुमचा पेपरचा जे ड्युरेशन आहे कधी आहे. कारण जर एकदा तुमचा पेपर तुम्ही देऊ शकले नाही तर तुम्हाला चान्स नाही आहे पेपर देण्याचा आणि तुमचं वर्ष हे खाली जाऊ शकते, म्हणजे तुम्हाला प्रवेश मिळणार नाही जर तुम्ही CETचा पेपर म्हणजे CETची एक्झाम दिली नाही तर. PCB, PCM, MST CET 2025 बद्दल ही एक इम्पॉर्टंट अपडेट आहे. यानंतर जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.